अंगत त्यांच्या करता निवडला. काल परवा पुण्यतिथी होऊन गेली मालकांची. मेहुणपूरला नागरेसर मेहुणा राजाला माझ्या वाचनात श्रीमंत श्री चोखोबराय 6 वेळेस येऊन गेले. 6 वेळेस. त्याच्यातले 2 मुद्दे सांगतो. एकदा बहिणीला आणून घालायला आले, एकदा. आणि ज्या वेळेला स्वतःला मुलगा झाला त्या पत्नीचं दूध आटलं वक्षस्थळातलं. परिस्थिती नाजूक होती. तुमच्या माझ्यासारखी पांचट माणसं घरी येऊ देत नव्हती. लहान लेकराला दूध कोणतं द्यावा म्हणून पत्नीच्या मुखारविंदातून ऐकलं. धनी, चोखोबरायच्या मंडळी धनी म्हणायच्या, धनी वंसाकडं जायचं का? महाराज काय उदात्त अंतकरण होतं चोखोबरायचं. त्या चोखोबरायनं सांगितलं, सोयरा बहिणीच्या घरचं खात नसतात ग. काय विद्वान बायको होती महाराज. त्या सोयराबाईनं सांगितलं, मालक तुमच्या बहिणीची माझ्या ननंदेची गाय फुकट आणायची नाही, पैसे द्यायचे नाही. अर्थ काय होतो याचा? गाय फुकट आणायची नाही, पैसे द्यायचे नाही. पैसे याच्याकरता द्यायचे नाही, भरत बनवतेच. आणि फुकट आणायची नाही त्याचा अर्थ काय असेल फौजी? तुमच्या ताईची गाय आणल्याच्या नंतर दूध लेकरू खाईल आणि गाय आणि वासरू परत करू, मरेपर्यंत तुमच्या ताईचं रान खुरपीन. इतकी उदात्त अंतकरणाची धर्मपत्नी चोखोबरायांची होती. आणि अशा पवित्र महात्म्याचं कपाळाला कुंकू लावणारे सोयराबाई ज्या महात्म्याच्या नावानं कुंकू लावित होती, तो महात्मा तुमच्या भागात 6 वेळेस आलेला आहे. 6 वेळेस, 6 वेळेस. इतक्या पवित्र प्रांतातली माणसं तुम्ही आहात. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. हा तुमचा दोष नाही, तुमचा दोष नाही. आमच्यातली सुद्धा भंगिरी झाली. मी चोपदारांना मगाशीच म्हणलं, राग येऊ देऊ नका बरं का, पण याच्यानंतर काळी पॅन्ट घालायची नाही. आपण जपलं पाहिजे चोपदार. आपण कॅमेऱ्यात आहेत, लोक आपल्याकडे पाहते. काय होते, बाकीच्या संस्कृत्या आपल्याला नाव ठेवतात. ठीक आहे, कीर्तनकारानं नंतर घालणं का नाईट पॅन्ट, पण लोक देखता तरी घाली जाऊ नये. हो, काय होतं माहिती आहे का, यानं इतकं पाप बोकांडीवर पडतंय आणि त्या पापानं खालून पेटतंय, खालून खालून पेटतंय. हो, वरून पेटलेलं इजिता येत असते जिजा, पण खालून पेटल्यावर कशी वळ इजवा. वरी जर पेटली ना आढ्याला तर शहाणा माणूस वरी चढण पटपण पेटलेल्या पेंड्या फेकून देईल, पण खालून पेटल्यावर मग वरच्याचा जाळ इतका आगावे तो खालून पेटी तू खालून. म्हणून आमच्या लोकांनी संस्कृत्या सांभाळणं गरजेचं आहे. आणि आम्ही सांभाळलो म्हणजे काय नवलाची गोष्ट आहे. आपल्याला पैसे द्यायलेत ना भरत बुवा, याची तरी लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला. विठाला 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 एवढ्या मोठ्या प्रांतातली माणसं तुम्ही आहात. काय माझ्या चोखोबरायांचा दर्जा आहे सांगतो तुम्हाला महिमा. फौजी, ज्या क्षेत्रात मोठं व्हायचंय का त्या मातीचा सुद्धा आशीर्वाद लागतो बरं का. तुम्ही देश सेवा करत असताना विटेवरच्या मालकानं तुम्हाला पुन्हा मायभूमीला पाठिले, हे चोखोबरायांचा आशीर्वाद आहे. त्या मेहुणा राजांचा आशीर्वाद आहे, त्या मातीचा आशीर्वाद आहे, या ग्रामभूमीचा आशीर्वाद आहे, या परिसरातल्या या गावातल्या वयस्कर माणसांचा आशीर्वाद आहे, वयस्कर मावल्यांचा आशीर्वाद आहे. तुम्ही लहान असताना एखाद्या सात्विक सदाचारी माऊलीने तुमच्या डोक्यावर हात टाकला असेल, गावातल्या तो भावकीचा असेल, तुमच्या सोयऱ्याचा असेल, किंवा कुठल्याही जातीचा असेल तुमच्या गावातला. गावातल्या एखाद्या सत्पुरुषांनी माणसं महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडून कोणाच्या देखाव्यावर जायचं नाही. तुम्हाला एक सांगू का, आमच्या लोकांपेक्षा टिळे टोपी करणाऱ्यापेक्षा खाली बसलेली माणसं जास्त पाठांतर करणारी असतात बरं का. हो, म्हणून असं समजायचं नाही आम्हीच फार शहाणे आहेत. खाली बसलेली पण माणसं विद्वान आहेत. या प्रांतातल्या प्रत्येक व्यक्तीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. म्हणून तुम्ही निर्विघ्नपणे देशसेवा केली आणि त्या देशसेवा करत असताना कसल्याही प्रकारचं एक तिळमात्र विघ्न न येता पुन्हा तुम्ही मायभूमीला रक्ताच्या नात्यात आलात. ही या प्रांताची कृपा आहे, या परिसराची कृपा आहे.
मी एके दिवशी कीर्तनात बोलून गेलो, नागरे सर मी फार अभ्यास केला. मला एक साधा व्यक्ती भेटला. त्यानं सांगितलं, महाराज अभ्यास सगळीच लोक करतात. बऱ्यापैकी लोकांनी गाथे पाठ केलेत, बऱ्यापैकी लोकांनी ज्ञानेश्वरी पाठ केली, बऱ्यापैकी लोकांनी ग्रंथसंपदा पाठ केली. ह्या बऱ्यापैकी काही गोष्टी आहेत, त्याबद्दल दुमत नाही. तुम्ही अभ्यास केल्यामुळं महाराष्ट्रात फिरता, याबद्दल दुमत नाही. पण तुम्हाला तुमच्या वंशाचा सुद्धा आशीर्वाद आहे. तुमच्या प्रांतातल्या परिसरातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांचा आशीर्वाद आहे, पितृंचा आशीर्वाद आहे. तुम्ही या क्षेत्रात मोठे झालात, नाव लौकिक मिळालं, देशाची सेवा करण्याचा योग भेटला. तुमच्या कुळात एखादी अशी सात्विक म्हातारी जन्माला आली असेल, ती पंढरपूरला गेली असेल का नसेल मला नाही सांगता येणार, पण एखाद्या गरीबाला दारात आल्याच्या नंतर तांभर पाणी तिनं वेळेला दिला असेल आणि त्या पुण्याईनं असा नातू घरात जन्माला आला, तो देशाची सेवा करण्यासाठी पोहोचलाय. हे पण विसरता येत नाही. मी भरत बोलाय की दिवशी सांगितलं, महाराष्ट्रभर पक्वाद वाजत फिरवता. मी नागरे सरांना सांगितलं, आता 4-5 वर्षात आमचा बऱ्यापैकी संपर्क कमी, नाही तर मागचे 3 वर्ष असा एकही दिवस नसेल की आम्ही दोघं एकत्र जेवलो नसतो. काय रे सोपान, सारखे 3 वर्ष सारखे. त्यावेळेला आता कॅमेरा चालू नाही तर सांगितले असते आपल्या दोघांच्या परिस्थित्या काय होत्या, कारण हे कट करणार नाहीत ना तितकंच. आज महाराष्ट्रभर मृदंग क्षेत्रामध्ये कमी वयात भरत महाराजांचं नाव आहे. तर साक्षीदार मी आहे, मी सुद्धा काय होतो माझं पण साक्षीदार ते आहेत. आपण जे मोठे होतो भरत महाराज, आपल्यावर कोणाची तरी कृपा असते. तशी माझ्या पवित्र सद्गुरू त्या अधिष्ठानांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, कायमस्वरूपी राहावा. आदरणीय वायळजी, आणि पुनश्च त्या आशीर्वादाने तुम्ही केलेल्या सेवेची पुण्य अजून तुमच्या वंशात असा देशसेवक जन्माला यावा, ही विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. तुमच्या या गुणगौरवाला कोटी कोटी शुभेच्छा देतो. माझ्या शुद्धांतकरणाने एका मुजराई करेल, सार्थ अभिमानाने तुमच्या या कर्तव्याला मुजरा सुद्धा करेल. कारण देशसेवक हा किती मोठा असतो याच्यासाठी फार मोठं सूत्र आहे. कधीतरी एखाद्या योग आल्याच्या नंतर एखाद्या कीर्तनात सांगेल, श्रीमद भागवतात सांगेल, आणि तितकीच क्लिप नागरे सरांच्या मार्फत, आमच्या जिजांच्या मार्फत तुम्हाला पाठवून देईल. विठाला विठाला उपस्थित बसलेली श्रोते जनार्दन, तुम्हाला प्रणाम करतोय. याच्याकरता प्रणाम करतो तुम्हाला. दुकान किती जरी कोटीचं असेल तर त्याचा देव आहे गिराईक, आणि वक्त्याचा देव आहे श्रोता. 700 वर्षापूर्वी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी कथा कीर्तनातल्या श्रोत्याला शंकर उपमा दिली, पण तो बसला पण तसा शिस्तीत पाहिजे. पण हे पण लक्षात ठेवा, तुमच्यामुळे आम्ही बरं दिसत असतो. तुम्ही जर पुढे नाही बसलो तर आम्ही कोणाला सांगू. एवढे लोक पुढे आहेत म्हणून पक्वात वाजित आहे, तू पपेच माय पैसे वाजित आहे तुझा. आता एवढी लोक पुढे आहेत म्हणून यायनं चाल रंगिली, पपेच माय पुढे म्हणा बरं म्हणा चाल, ती म्हणून याला डागायला न्या. हो, हे येडं झालं, याला डागायला न्या. हा, म्हणजे मृदंगाचार्याचा असेल, गुणीजनाचा असेल, कीर्तनकाराचा देव, तुम्ही श्रोते आहात. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. उपस्थित गायन क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न कैलास महाराज आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. आमचे गणेशजी महाराज जटाळे, त्यांनाही प्रणाम करतो. बाजूचे हरिभक्तीपरायण धनंजय महाराज देशमुख आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. सोपान महाराज, त्यांनाही प्रणाम करतो. आमच्या गंगू काका शिरवळकर फडातले बंडू महाराज आहेत. आनंद वाटला, मगाशी ते बैठकीत आले, भेट घेतली. आनंद का? भरत बुवा, अशा काही परंपरा आहेत, त्या परंपरेमुळे आपण परमार्थात आलोत. आजही अशी परंपरा आहे. तुम्हाला सांगतो, ज्ञानोबारायच्या सोहळ्यामध्ये कडकड 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 तापलेलं ऊन असताना अंगात शर्ट न घालता जेवायला बसावं लागतंय. काय कडकडीत परंपरा असते त्या.
तुम्ही नाव सांगितलं बुवा बंडू बुवा, आनंद वाटला त्या परंपरेला. मी 15 मध्ये चालतोय, बघतोय रस्त्याने पंक्ती बसल्याच्या नंतर दुपारच्या वेळेला. अशा परंपरा आहेत. त्यांनाही प्रणाम. मोठे तरुण सानिध्यात घेऊन ते मोठा सप्ताह करतात. त्याही गोष्टीला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे साधक हे विद्यार्थी आहेत संस्थेचे. भविष्यातले गिरगावकरासारखे मेल्यावर उद्या हेच कीर्तनकार आहेत. कोणी सांभाळायचा परमार्थ. त्यांना सुद्धा प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गोड साऊंड सिस्टीम छान आहे, छान छान. विनेकरी असतील, चोपदार असतील, तुम्हालाही प्रणाम करतो. काय त्यांचा महिमा वारंवार. किती महिमा संतांचा मोठा आहे. खरं तर आज नुसतेच उखोबार आहे बोलावं, पण बोलेल शेवटी बोलेल. सुरुवात तिथून करू. कशाला शेवटी बोलायचं. जे गावी केला वास ते ठाई नसावे. हो, एका माणसानं चांगलं घर किरायाने दिलं, कुठेही भितडाला खिळे ठोकले. त्यानं दिवाळीच्या आदल्या दिवशीच काढून दिलं. आमच्या घरात राहायचं नाही. आज म्हणलं पगार तू द्यायलोच ना महिना. नाही म्हणले महिना द्यायले, पण कुठे खिळे ठोकायले. आज आपण कोणाच्या घरात येत. मेवना राजाच्या घरात येत. हो, चोखोबरायच्या घरात येत. एक सांगू तुम्हाला, तुम्ही किती मोठे आहात, किती मोठे आहात. माझ्या राजांनो, या प्रांतातल्या गाईचं दूध कर्म मेळा पेला. हो नागरे सर, तुमच्या प्रांतातल्या गाईचं दूध कर्म मेळा पेले. म्हणून मला असं वाटतं गाई सांभाळायचा उद्देश पाचपूर बाबांनी त्याच्यामुळेच घेतला असा. काय त्यांचा महिमा सांगतोय. सोमवारच्या नंतर कोणता वार येतोय. मंगळवार. मंगळवारची द्वादश आलती बुवा. मंगळवारची द्वादश आलती. एकादशी सोमवारची होती. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही कैलास बुवा. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. विमान उतरले पंढरीसी. ती एकादशी सोमवारी. विमान उतरलं खाली. कोण कोण उतरलं विमानातून. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. सूर नर किन्नर सगळे उतरले. भगवान शिवजी उतरले आई साहेबाचं गट पार्वती मातेसह. ब्रह्मदेव आले सावित्री मातेसह. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस. ती सोमवारची एकादशी आणि 4 वाजता विमान उतरले. त्याच्यानंतर गाई 2 तासाला गावात येतात. त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. गोरजायम प्राताय आद्य कालानास्तितम एतादिष्टितम लोकत्रयाय जायते खिलमने नैवम गिरगावकर लिखितम. गोरज मुहूर्ताच्या अगोदर 2 तासानं विमानं उतरले. गोरज मुहूर्त कसं, गाई घरी यायच्या वेळेला लग्न लावल्या जाते, त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. एखाद्या नालायकाची वाट पाहूस तर लग्न लांबवल्या जातं, त्याला हलकट लग्न म्हणतात. विठाला विठाला. विमानं उतरली. अरेच त्या काळातली लोक आश्चर्यचकित झाली. विमानं उतरली, विमानं उतरली. चंद्रभागेची स्नानं आटपली. शिवजी रोज सकाळी पंढरपूरला येत होते, पण आज पुन्हा 4 वाजता आलेत. रोज सकाळी यायचे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रोज सकाळी येतात, पण आज 4 वाजता आलेत ना मालक. महाराज विटेवरचे मालक सुद्धा आश्चर्यचकित झालेत. की आज शिवजी पुन्हा आलेत. पुन्हा शिवाय आई साहेबांना घेऊन आलेत. जगाची आई गिरिजा माता पार्वती आई साहेब आले. भरत बुवा. पंढरीतल्या मालकाने विचार केला, ब्रह्मदेव सुद्धा आलेत. देवता सर्वच येत होत्या. सुरवराची दाटी उभे जोडून हात.
बरे कुठून हात जोडीत होते? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. काय सर्व सुरवर म्हणले की सगळे आले त्याच्यात, पूर्ण आले, पूर्ण सुरवर. पण पुन्हा आलेत ना, शंका ही ना, डबल आलेत ना. कारण काय? मालक वरनं खाली उतरले, स्वागत केलं सगळ्यांचं. आईसाहेबांची घालमेल झाली. काय करावं लागतं स्वयंपाकाला? काय नाही, काय नाही, काय नाही. फराळाची व्यवस्था काय? भगवान लगेच आवाज देतात, रमा. रमा म्हणजे लक्ष्मी. हे रमा. जी मालक, जी. फराळाची व्यवस्था करा, शिवजी आलेत. गिरिजा काकी पुढे गेल्या, सावित्री काकी पुढे गेल्या. आवाज दिला, ताई थांबा, आम्ही पण करू लागतो. भगवान शिवजीनं सांगितलं विटेवरच्या मालकाला, फराळ इथं नाही करायची, चोखोबराच्या घरी करायचे. चोखोबराच्या घरी. चोखोबराला माहित नाही आपल्या इथं शिवजी येणार आहेत, ब्रह्मदेव येणार आहेत, मालक येणार आहेत. वरुणाला पाठीलं, वरुणा तुला जाऊन सडा टाकावा लागतोय. आणि वरून चोखोबराच्या दारात सडा टाकीत होता. वरून 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 सडा टाकायचा चोखोबराच्या दारात. तो वेगी धावला वरून, घेऊन भोगावतीचे जीवन, घेऊन भोगावतीचे जीवन. तो वेगी धावला रे वरून. भोगावती दोन आहेत, एक भोगावती रसातळात आणि एक स्वर्गात. अमरपुरीच्या बाजूला गणेशबा एक भोगावती आहे. त्या भोगावतीचं पाणी वरुणाने आणलंय आणि सडा टाकला. वायू रे सुवेगे धावला. या गजानन केर लोटिता पाल्हाळला. वारं झाडू लागलं भरत. प्रक्रिया किती गोड होती पान. आधी पाणी शिपळले फुफुटा उडू नये म्हणून. शिकलेले लोक असतील का नागरे सर त्या काळात. पण धूळ उडू नये म्हणून आधी सडा टाकला आणि मग झाडून काढाय. बुवारीकडे इकून इथे येतो मी. इथे तुमच्या टोपीमुळे मागच्यान दिसत नाही. लवकर आलं पाहिजे. शेवटच्या मंगलाष्टाला आलं की सगळं इचकून जातं. विठाला विठाला गजानन महाराज आलेत. भिवगावकर सेवक आहेत, ज्ञानोबा तुकोबारायचे. ते सगळी स्वच्छता झाली आणि वरुणाने येऊन सांगितलं, प्रभू जागा निर्मळ झाली. सगळ्या देवता गेल्या. काय नव्हतं हो बसायला, काय नव्हतं बसायला. सगळीजण खाली बसले. बोरीच्या झाडाच्या बुंत्याला कवटाळलं. ढास 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 चुकोबारा रडत होते. माझ्या घरी शिवजीनं खाली बसावं, ब्रह्मदेवाने खाली बसावं. कोण ब्रह्मदेव? हाडा मासाचा कुंभार. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे त्याच्याकडे, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. कुलाल हाडाचा बाप चाडाचा, कुलाल हाडाचा बाप चाडाचा. अखंड मडके घडतो रे, अखंड मडके घडतो रे, अखंड मडके घडतो रे. वासुरे मला कुठं गाता येते? तुमच्यासारख्या पुढं आम्ही गावा. तुमच्यासारख्या गायक लोकाय पुढे आम्ही गाणं म्हणजे झाडून काढणार नाही ना. आडत दुकानदाराला शिकीन. आपली काय पाहतो तुमच्या पुढे मी झाडवण्याचे इतक्या किमतीचं नाही. इतके तुमचे स्वर चांगले. रडू लागलीच खबर आहे. बसली सगळी जण. भगवंतानं शिवजीच्या कानात सांगितलं, फराळाची काय अवस्था आहे? करून आलोत म्हणे आम्ही. सुरू झाला जागर. भगवताला कोण होतं? भरतराजे. इंद्र होता. इंद्र होता. इंद्र
इंद्र पक्वाद वाजायला याला जरा घमेंडात आलता, जरा भूषणात आलता. त्याला वाटलं मी अमरपुरीचा राजा आहे, 33 कोटी देवाचा राजा. 222 दिवे होते त्याच्या गाडीला. आपल्याकडे मंत्र्याला एक एकच होता पाहिला, आणि त्याचा भरोसा नसतो कोण्या वर्षी निघन म्हणून. पण पुण्य संपेपर्यंत इंद्राचा दिवा कोणी काढला नाही. 222 दिवे नागरेश्वर जिजा, 222 दिवे एकट्याला. आणि त्या माणसाला पक्वाद वाजायला बोलिले. शिवजी म्हणले बसा रथात, विमानात बसा. ते जरा भुसकटात आलं. कोण्याही कीर्तनकाराच्या पक्वाद कीर्तनात उल्हासानं पक्वाद वाजणार. मला काही चोंबाळून तुमच्याकडून घ्यायचं नाही. मला मग जदा कागृत दिलंय मालकानं. लय काय कायचं तोंड पाहून वाजिनार. वा वा, तुला यम असा हानीन सुंबळ्या. तू इंच भर जागा ठवाचा नाही लाल करायची. त्या बापाची जहागिरी का परमार्थ. हा चला, येत नव्हता इंद्र. आठवण काय करून दिली शिवजीनं. इंद्रा जराशी लाज वाटली पाहिजे तुला, लाज. 222 पद आहेत मंत्र्याचे, 222 पद. एवढ्या मंत्र्याची लाज काढायला आहे कोणाची मायवेली. सांगितलं तुला लाज वाटली पाहिजे इंद्रा, लाज. 124 यज्ञ करून अमृत शुद्ध होत नाही इंद्रा, आणि 2 मिनिटात चोखोबऱ्याने अमृत शुद्ध केलंय. त्याच्या घरी एकादशीचा जागर आहे. चल, अमरपुरी पासून पंढरपुरापर्यंत चंद्रभागेत आंघोळ करूस तर इंद्र रडत होता. आज उपकाराची फेड करायची वेळ आली, आज उपकाराची फेड करायची वेळ आली. म्हणून 222 फौजी ज्याच्या गाडीला दिवे, 233 कोटी देवाचा राजा. कोणते कोणते पद सांगू का? 2 पद. एक पद इंद्राकडे असे, बाळ्या कोण्या दिवशी मारायचा त्यानं सही केल्याशिवाय यम मारितच नाही. हे पद त्याच्याकडे. कोण्या भागात किती पाऊस पाडायचा त्यानं सही केल्याशिवाय वरून पाऊसच पाडित नाही. साधे पद आहेत का? अशी 222 पद. रडत आले, रडत खाली रडत. पक्वाद लय मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे का पक्वाद? आमचा मित्र पक्वादाला लाकूड म्हणला, त्याचं धुपणच निघलं. इतकं धुपण निघलं की शेजाऱ्याचे डोळे आंधळे झाले. याला लाकूड कसं म्हणता तुम्ही? शंकर बापू आपेगावकर, पद्मश्री पुरस्कार भेटलेली व्यक्ती. आता तुम्हाला बॅग येत 80-80 हजाराच्या. पण बापू ज्या वेळेला अमेरिकेत पक्वाद घेऊन गेले त्यावेळेला एक धोत्राचा अर्धा तुकडा केला आणि धोत्रात बांधून विमानात पक्वाद नेला. काय मोठा आहे पक्वाद. तुम्ही आमदार झाले असते तरी तालुक्यात किंमत, कलेक्टर झाले असते तर जिल्ह्यात किंमत. हा पक्वाद विदेशात वाजिला तरी तिथं भरतची किंमत. इतका मोठा पक्वाद आहे, इतका मोठा पक्वाद आहे. आपण याच्यामुळे मोठे आहेत भरत बुवा. तुम्ही कुठेही स्वर काढा, विदेशात काढा, तरी तुमच्या स्वराला तिथे किंमत आहे. याच्यामुळे किंमत आहे. इंद्र पक्वाद वाजायला आले. नारद स्वतः विना घेऊन बसलेत. महाराज भजन क्षेत्रातलं 2 नंबरचं अनन्यसाधारण महत्व देवर्षी नारद होते. भजन 1 नंबरचं केलं शिवजीने. आणि या शिवजीच्या पाठीमागे मुद्देसूद भजन म्हणण्याचा जर स्वराचा ताल कोणाला असेल तर ते फक्त नारदाला होतं. हो. आणि तिसरा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे तुंबर. नारद तुंबर. आणि शेवटी नाव आलं शंकराचं. सांब गायन करी रे नारद तुंबर, सांब गायन करी. शिवजीचं नाव तिसरा, खरं तर भजन तिथूनच. म्हणता का भजन करी महादेव? भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा.
भजन करी महादेवा भजन भजन करी महादेव भजन करी राम पूजे सदा शिवा राम पूजे सदा शिवा सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी भजन भगवान शिवजीने केलं असं म्हणायला देत जाईल तुम्हाला मी काय काय नाही मी 3 तास कीर्तन केलं तरी टिकू देत नाही विठाला विठाला सुरेल माणसं आहेत त्याला काही म्हणायला दिलं म्हणजे छान वाटतं आपल्याला आनंद मिळतो आणि चांगलं ऐकायचा आणि चांगलं म्हणलं पाहिजे ज्याला गाता येतं का त्यानं चांगलं म्हणलं पाहिजे मधातच नाही कराळं काढलं पाहिजे आणि कीर्तन करायचं इचकून टाकलं पाहिजे त्याचा संसार पेटन विठाला विठाला आणि कीर्तनातलं गायन हे प्रमाणात असलं पाहिजे बरं का हो जेवताना लोणचं किती असावं वरणा इतकं लोणचं घेतलं की हात धुणं सर्दी होणं संगच प्रमाणाच्या बाहेर गायलं की आज त्याला कीर्तन म्हणत नसते प्रमाणात असावं गोड नारद गाण्यासाठी विना घेऊन बसले सुरुवात रामकृष्ण हरीची नारदांनी केली नारदाचं भजन रामकृष्ण हरी नव्हतं बरं नारदांचं भजन नारायण नारायण होतं पण रामकृष्ण हरी कधी झालं हे नारदाचा एक शाप संपिला रामकृष्ण नामाने बद्रिका आश्रमला नारद गेले आणि तिथे एक जणांनी सांगितलं नारदांनी सांगितलं मला मुक्कामच करता येत नाही कुठं नारद फक्त मधुआरण्यात थांबत होते जिथं भक्त प्रल्हादावर कृपा केली का त्याच्या व्यतिरिक्त नारदाला कुठेही थांबता येत नव्हतं कधी कधी पुराण तुम्ही पाहत जा पुराण तुम्ही जर नीट पुराण पाहिले ना तर आमचे नीट कीर्तन करतील नाही तर तुम्ही अशी गाफील बसले ना तर मग आमचे गाणेच म्हणतील विठाला विठाला आमच्या लोकांना रस्ता सोडून कीर्तन करणं म्हणजे याचा अर्ध पाप तुमच्या सुद्धा बोकांडीवर आहे हे सुद्धा पापी येत ना कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो विठाला विठाला काय सांगू लागलो नारदाचा शाप संपला रामकृष्ण नामानं आणि मग तिथून रामकृष्ण नामाचं भजन हिना कधी भेटलाय 10 जन्म तपश्चर्या केली 3 जन्म पाण्यात तपश्चर्या केली आणि मग ब्रह्मकन्या प्रसन्न केली सरस्वती प्रसन्न केली आणि तिला सांगितलं हिना पाहिजे तिनं सांगितलं हिना पाहिजे हिना देत असताना काय सांगितलं नारदा हिना देते पण हिना घेतल्यावर या हिच्याकडे चांगलं पहा हो आपल्या लोकांना याच्याकडे पाहण्यासाठी चांगलं सांगितलं बरं का 3 लोकांना पकवाद्या गायकन कीर्तनकार जिच्या संग लग्न केलंय तिला बायको म्हणायचं आणि ती सोडून जितक्या भेटत्याल तितक्याला मायन बहीण म्हणायचं एक बी अभंग पाठ नसला तरी जगातला 1 नंबरचा कीर्तन करतो पण याच्यातलं जर ब्रीद नाही सांभाळलं तर त्याच्यासारखा हरामखोर शेळीचा बोकड्या दुसरा कोणताच नाही विठाला विठाला मलाही सांगतो कोणाच्याही पाया पडू जाऊ नका हरामखोराच्या पाया पडल्यावर त्याचं पाप पायातून तुमच्या डोक्यात येते म्हणून तपासून पाणी पिना छान के गुरु करना पचान के पाणी गाळून पेत जा बिमारी होत नाही आणि महाराज तपासून पाया पडत जा हलकटाच्या पाया पडत जाऊ नका संसार पेटन विठाला संप्रदायाचं बिरदे पंढरीच्या लोकांना हे अभिमान मग कोण्या पडत असतात का पंढरीच्या लोकांना अभिमान नाही पाया पडाव कंदुरीला चालला त्याच्या पाया पडत असतात का लिंबून कांदा संगच खिशात आणि म्हणले आमचं ब्रीदे पाया पडायचं सुंबळ्या नरकाला जाशील ना त्या भडव्याच्या कशाला पाया पडायचं विठाला विठाला आपल्या संप्रदायात पैसे किती आहेत ते पाहत नाहीत
गाडी किती मोठी आहे ते पाहत नाहीत, विद्वत्ता किती आहे ते पाहत नाहीत, आपल्या संप्रदायात आचरण पाहतात. या संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे. गाड्या कोणा लोकनाट्यवाल्याला मोठ्या लक्झरी येतात. जे आपल्याकडे जवळ्याला लोकनाट्य येत होतं, 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठेवला. तुम्ही चांगले बागायतदार शेतकरी, तेवढं जनरेटर आहे तुमच्या इथे. मीही चांगली जमीन आहे माझ्याकडे, मला पण अजून काहीच मिळ नाही. मी तर आपलं कोरडो सांगतो जमीन सध्या. लोकनाट्यवाल्याला 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठेवाला. गणेश बुवा जनरेटर ठेवाला. कैलास बुवा असतं काय नसतं, पैसे कोणाकडे असतील. संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे, पैशाला नाही. काय सांगू लागलो. रामकृष्ण नामातली ताकद. भजन सुरू केलं रामकृष्ण नामात. महाराज ज्या वेळेला रामकृष्ण नामाचं भजन नारदांनी सुरू केलं, फुलं नाही पडले, तारे पडले. आकाशातले तारे नारदांचं स्वागत करत होते, स्वागत करत होते, स्वागत करत होते, स्वागत. एकादशी शुद्ध्यातली नव्हती बरं, वद्यातली होती. आणि त्यावेळेला ताऱ्याचा प्रकाश पडतो. काय ताकद असेल महाराज अधिकाऱ्यांची. हो, आम्ही गेल्यावर लाईनी जात्यात. भजनच आमची तशी चालू. भजनात तांबाखू खातून सुंबळ्या, तुला पैसे देणाऱ्याचं पण घरावर एखाद्या दिवशी बॉम्ब पडेल. विठाला विठाला विठाला. नभीची तारांगणा. माधव महाराज मगर सांगायचे तुमच्याकडेच रत्न म्हणजे भारताचंच रत्न आहे, पण तुम्हाला जवळ होते ना जरा. सरच खेडकर आकाशातल्या चांदण्या स्वागत करीत होत्या. भजन झालं. सकाळी 4:15 जागर संपला एकादशीचा. चंद्रभागेची स्नान आटपली. आता स्वयंपाक कोण करायचा. प्रत्येक अन्नपूर्णा स्वयंपाकाला हजर. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा. कोण हजर, कोण हजर. अन्नपूर्णा हजर. स्वयंपाक आटपला. वाढायला कोण. जगाचा बाप. कसुनिया पितांबर. कसला म्हणजे आचगोच्या खवल्या. कसणे म्हणजे आचगोचक होणे. आपल्याकडे शेतकरी असा रानात असाच जातो का पोकळ काष्टा. हो, अडकन बोरील धोतर येताना तसाच घरी येशील. ते पाहते काय काय भजन. अन्नपूर्णा स्वयंपाकाला. वाढायला पंढरीतले मालक. तूप वाढायला कोण. पंढरीतली मालकीन. सगळ्याची जेवण झाले, सगळ्याची जेवण झाले. महाराज सगळ्या देवता निघून गेल्या. आता जेवायची राहिली चोखोबर आहे, जेवायच्या राहिल्या सोयराबाई, जेवायची राहिली कर्ममेळा, जेवायचा राहिला पंढरीतला मालक आणि जेवायची राहिली पंढरीतली मालकीन. चोखोबर आहे, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा असा लांब बसलेले आहेत. स्वयंपाक तिथून चोखोबरायने आई साहेबाला प्रणाम केला. माय माय बापाला वाढा. बाप हा शब्द भारतात पहिल्यांदा वारकरी संप्रदायात कोणी आणला तर चोखोबरायने आणला. बाप हा शब्द, बाप पहिल्यांदा चोखोबरायने आणला. जयासाठी तपधावा, जयासाठी यज्ञ तप, तोरे तोरे मदनाचा बाप. तो हा मदनाचा बाप अगोदरचा शब्द आहे बरं का. नंतर मग बरेपैकी आले बाप शब्द, खूप आले. मी म्हणतो म्हणून ऐकायचा. मी आदरयू लोकांचं सांगतोय. कधीही भंगिऱ्याचं वाक्य सांगणार नाही, कारण ते त्यालाच मिळ नाही कशातले. आपण कशाला. कधी कधी मी असं सांगत असताना एक जण मला विचारित होता, आपण होतच नाही का कीर्तनाला, हे कशातले. म्हणलं राव दे ना, शेळीन पांदिल चरलं पाहिजे. ते कुपाट्यावर गेलेले येलं फेलं खात जाय तू. आपलं तितक्यात धकी जाय. तू कशाला गिरगाव करायचे धोतर होतो तू. तुला बायकोची साडी धुवाची वेळ येईन सुंबळ्या. तू आमचं कशाला इचकी तू वाची जाय ना, वाची जाय, मग तुला कळल.
आणि वाक्य कधी सामान्यांचं नाही सांगायचं, मोठ्यांचं सांगायचं. संगती सुद्धा मोठ्यांचीच करायची. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, जयाचे उत्तरी परी भले, जयाची उत्तरी भरी भले, जयाची उत्तरी भरी भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाची कुतरी परिभले. वजनदार माणसाचं कुत्र झालेलं परवडतंय. निचाचे चाकर, निचाचे धाकर, निचाचे धाकर, निचाचे धाकर. चुकलिया खाती मार, 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 चुकलिया खाती चाकर, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. निचाचे चाकर, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, खाती मार, खाती मार. म्हणले सोपान महाराज, कोंबडीनं दिलेल्या अंड्यातून एक तर पिलू निघावा, नाही तर पिराला ठवाच्या कामी यावा. पिलू निघणं पिराला ठवाच्या कामी नाही, मग कामाचं नाही बापू. गाडीत आलास मनलाच आनंद वाटला. विठाला विठ्ठल विठ्ठल. चलता चलता आम्ही चला म्हणलं, कारण हे जाताना एकटेच जाणार होते. इकडे जायचं म्हणलं, सोपन बॉल सोबत घ्या, सोबत तुम्हाला ही गाडी चालवायला. छान. बापाला बसवा जेवायला. आईसाहेबांनी सांगितलं, धनी मालक, इथं नवऱ्याला धनी म्हणणार बाई एक एखादी, तिने हात वरी करा, तिच्या चपलाचं मंदिर बांधितो मी. नवऱ्याला जी बाई धनी म्हणती ती कशी वेल्डिंग झाली तुमच्या जिबेला? हा, कशी वाकत नाही का तुमची जीभ? गंडला आले त्या जिबेला? श्रीमंत श्री चोखोबारायची पत्नी मालकाला मालक आणि धनी म्हणायच्या. महाराज आदर्श घ्यावा लागेल त्या माऊलीचा. धनी म्हणायच्या, धनी म्हणायच्या, मालक म्हणायच्या. बोल जा नवऱ्याला चांगलं. नवऱ्याला नीट बोलत नाही, महाराजाच्या पाया पडती. तू ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. किंवा तिची देवा वरीस हो तुका म्हण प्रतिव्रता, हो तुका म्हण प्रतिव्रता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सता. तुका म्हण प्रतिव्रता, हो तुका म्हण प्रतिव्रता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सता. फार मोठी ताकद. वा, हाऊ झुपल्या हाणता यावा. वासरायला कळत असतं, जरा कळत नाही वाघरायला. वाघरायला कुठं कळत? वासर येते देवावरी सत्ता. भाऊजी तुम्ही आता सेवानिवृत्त झाले. तुमची आई मला जिजान दाखिले मगाशी. आता इथून पुढचा तुमचा पांडुरंग कोण असेल तर तुमची आई आहे. तुमची आई. कारण कोट्यावधी वाऱ्या केल्याचं पुण्य देशाची सेवा केल्यावर प्राप्त होते. आणि आई वडिलाचं दर्शन घेतल्यावर किती वाऱ्या केल्यात हे ब्रह्मदेवाला सांगता येत नाही. इतकी मोठी ताकद आहे. इथून पुढचं रोज श्रद्धेनं वेळ फुरसत ज्या वेळेला भेटेल त्यावेळेला आईला नमस्कार करायचा. पायाला हात लावूनच करावा असं नाही, माय दिसली की नमस्कार करायचा मनानं. त्याच्यासारखं पुण्य दुसऱ्या जगात कुठलंच नाही. फार मोठी ताकद त्याच्यात.
35 हातल्याला सांगतो, मायबापासारखा देवच नाही. जो मायबापाच्या भडवा पाया पडत नाही, महाराजाच्या पडतो तो हरामखोर आहे. तुमचे घरचे आई वडीलच तुमचे खरे देव आहेत. तुम्ही काय आमच्या भीक मागायच्या पाया पडून तुमचा उद्धार होणार आहे? सर्वात मोठं दैवत तुमचे मायबाप आहेत. हो, त्याच्यापेक्षा दुसरं दैवत कुठलंच मोठं नाही. माय धन्याला जेवायला बसवा, बापाला जेवायला बसवा. हवा ऐकलं का? चोखोबा म्हणतात तुम्ही जेवायला बसा. लाव ताट. पात्र टाकले 2. भगवंतानं डोळे खालीवरी केले नागरेसर. 2 पात्र टाकलेस, पुन्हा 2 टाक. एका सोयीनं गणेश बुवा 4 पात्र टाकले. पण 4 पात्र टाकल्यावर आता देवानं आई साहेबानं कोण्या पात्रावर बसावं भरत बुवा? मधल्या. तिकून 1 पात्र शिल्लक. कडीच्या पात्रावर आई साहेब बसल्या, 1 पात्र शिल्लक ठेवलं. 3ऱ्या पात्रावर देव बसले आणि 4थं पात्र शिल्लक आहे. कडीच्या पात्रावर आई साहेब बसल्या. आई साहेबाच्या आणि पंढरपुरातल्या मालकाच्या मधात 1 पात्र शिल्लक आहे आणि देवाच्या उजव्या हाताला 1 पात्र शिल्लक आहे. वाढलं सर, वाढलं आई साहेबांनी बरं का, पंढरीतल्या मालकीनं वाढलं. चोखोबारायांनी नमस्कार केला. देवा घ्या. भगवान म्हणतात चोखा ये माय बसा, इथं बसा. चोखोबारा रडू लागले. देवा नकोय, मला मंदिरात येऊ दिलं नाही. आता जर मी तुमच्या बाजूला बसलो तर लोक तुमची पूजा करणार नाहीत, तुमची पूजा करणार नाहीत आता, म्हणून मी तुमच्या जवळ नकोय. काय ताकद महाराज. विटेवरच्या मालकानं सांगितलं चोखा. आता देव तर आरतूरच बोलत असतील ना, पण मी नाही बोलणार. ए चोखा, माझ्या बाजूला जर जेवायला नाही बसले तर पुढच्या एकादशी पर्यंत पाणी पिणार नाही. कैलास बुवा देवाचं वाक्य. पण चोखोबाराय देवाच्या उजव्या हाताला बसले. आई साहेबाच्या लक्षात आलं, आता जर आपण गडबड केली तर चोखोबाची पत्नी आपल्या मधात शेजारी बसती नाही, तर हे पात्र मालक पुन्हा पलीकडून टाकतील. आवाज दिला, सोयरा. ए सोयरा. नाव सोयरा होतं. महाराज विश्वाचा बाप जिच्या मालकानं सोयरा करून घेतला, ती सामान्य सोयरा आहे का? काय सोयरा होती. आणि बसिलं तिथं. जगाच्या मालकाच्या आणि मालकिनीच्या मधात सोयराबाई जेवायला बसली आणि विश्वाच्या मालकाच्या उजव्या हाताला चोखोबाराय जेवायला बसले. पहाला गिरगावचा बाळ्या जरी नसेल तरी पैठणचे मालक होते. मी नसू द्या पण मालक होते ना पैठणचे. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात. एका जनार्दनी चोखियाची मात. देवी पंढरीनाथ त्या सवे. देवी पंढरीनाथ दया सवे. देवी पंढरीनाथ दया सवे. दया देवी पंढरी. क्या बात है. दया सवे. दया सवे पंढरीनाथ. देवी पंढरीनाथ.
हे पंढरीनाथ माया बापा माऊली हे देवी पंढरीनाथ हे रे राम दे ना दे टाळी वाजवा टाळी वा भरत महाराज ये बाबा एक जनार्दनी तोकियाची मात देवी त्याच्या सवे पंढरीनाथ क्या बात आहे वय तुमचे विद्यार्थी आहेत? हे धोत्र नेसले होते नीट दिसत येत चांगलं पोरग इंग्लिश स्कूलला आणि जे घरी बुडातले डेरे फोडते ते यायच्या भरतीला महाराजाला म्हण घे यानं कर नीट पण भविष्यातले ज्ञानोबराय तुकोबरायचे सूत्र सांगणारे असते अभ्यास करा रे लेकराय होत मालकाची कृपा तुमच्यावर हो पाहण्यासाठी पैठणचे मालक होते गुरुजी चोखियाची मात जेवी पंढरीनाथ त्यासवे जगाचा बाप जो खबर आहे सोबत जेवायला कोण सांगते पैठणचे मालक पाणी फिरवलंय श्लोक म्हटला हे पांचित लोक श्लोक म्हणतात असं नाही जेवायला बसले दही भात लिंबू रुमने आणायला पाहिजे दहीन भात खा लिंबू खात असते तो त्याच्यावर भातावर पण भातावर दह्यावर कुठे लिंबू घेत असते बेआश्रमाच्या फोकान हाणायला पाहिजे पंक्तीत बसलेली संप्रदायाचा अपमान करते ते भडवे या बापाची जहागिरी का असली श्लोक म्हणायला बरं तितक्या नावरत नाही जेवता जेवता अपमान झाला आणि ताटातून दिल मला सांगा जेवायला कोण बसले होते रामन लक्ष्मण जाऊ द्या रामप्रभू देव आहेत जरसे दयाळू आहेत पण लक्ष्मण कोणाचा अवतार गजानन भाऊ शेषाचा आणि शेष कोणाचा मालक आणि सरपायच्या ताटात उंदराला लगी करणं काय त्याची माय येली उंदरा ना सरपाचा रस्ता ओलांडल्या उंदराचं 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय जिवंत सरप उंदराला दिसलं हरिपाठ म्हणीन का देऊ आणि शेषाच्या ताटात उंदराला लगी करणं हे श्लोक म्हणणाऱ्याला नालीत बुडबुडू हाणायला पाहिजे काय श्लोक म्हणला अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णयोर मुच्यतेन य पूर्णानां उदरो सुधा निवारण हितार्थाय त्यक्ताय जायते नय क्रियानां जठरानलो तृप्तावसायां अन्नपूर्णे
महापूर्णे पूर्णायं व्यव्रतेषु शुद्धा निवारणय. पाणी फिरवलं. भगवान चोखवरायकडे पाहत होते. घ्या चोखवराय. चोखवरायच्या लक्षात आलं आधी देवान घ्यावा. आईसाहेब सोयराबाईकडे पाहत होत्या. घ्या सोयराबाई. पण सोयराबाईला वाटलं आधी आईसाहेबांनी घ्यावा. दोघे घेत नव्हते. कारण सांगू, बाप आणि माय जेवायला बसली फौजी आणि पोरग तिकडं उभं होतं. कसं खावा वाटलं बापाला माईला. जगाचा बाप आणि जगाची मालकीनी नागरीचं बाजूला जिजा. पण लेकरू पोटचा गोळा तिकडे आहे ना. कसं जेव्हा वाटत. आईसाहेबांनी सांगितलं सोयरा घे ना ग. जगाचे मालक जसे बोलतील तसे बोलतो. चोखोबराली एकेरी बोलायची काय गिरगाव करायची टप्पर आहे. भगवान म्हणतात चोखा घेणं रे बाळा घेणं. तर चोखोबरा काहीच बोलले नाही. मालक तुम्ही सुरू करा ना. तुम्ही सुरू करा मी घेतो. इकडं जगाच्या मालकीने विचारलं सोयरा घेणं ग. तर सोयराबाई काहीच बोलल्या नाही. हात पोटावर टेकलं. भरत पोटावर हात टेकल्याचे दृष्टिकोन लक्षात आला आईसाहेबाच्या. वासरू पुढं उपाशी. काय पुण्यवान प्रांतातली माणसं आहेत तुम्ही राजे हो. काय पुण्यवान प्रांतातले. विश्वाच्या मालकांना आवाज दिला कर्म मेळा. जी मायबाप शब्द. मायबाप शब्द. ज्वार शब्द कोणी काढला. ज्वार मायबाप ज्वार. ज्वार मायबाप ज्वार. ज्वार मायबाप ज्वार. ज्वार मायबाप ज्वार. मी कायापुरीचा. मी कायापुरीचा. कायापुरीचा. ज्वार मायबाप ज्वार. इतकंच म्हणायचं ज्वार मायबाप ज्वार. मी कायापुरीचा. घराणं लागत नाही माग मग. कारण काळ विचित्र आलाय. घराण्याला तोंड द्यायला वेळ नाही शहाण्या माणसाला. इतकंच म्हणायचं. मालकाला कळालं बस झालं. काय करायचं. संप्रदायातल्या वक्त्यांनी कधीच चुकीचं बोलायचं नाही. नाही चुकीचं बोलायचं. हा संप्रदाय समतेचा संप्रदाय. या संप्रदायात चांगलं वागणाऱ्या मुसलमानाला पण किंमत आहे. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. सज्जन नावाचा खाटीक माहिती तुम्हाला. महाराज जीवनभर खोटं बोलला नाही सज्जन नावाचा मुसलमान. म्हणून फौजी त्याला पंढरपुरातला मालक मांस शिकू लागला. सज्जन कसाया विकू लागे मास. 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 सज्जन कसाया माळ्या सावत्या माळ्या मी कधी नाही गुन्हेजनाचा अपमान करणार. फक्त त्याने शिस्तीत राहिलं पाहिजे. माईनं कडाल घेतलं तरी ते लाता हाणायला हाईल माईला. ती माय धनकन आपटून देते. ऐका ना आज गोड म्हणलं पाहिजे.
आपण सोडलेलं प्रमाण म्हणावं, चांगली गोष्ट आहे. सज्जन नावाच्या खाटकाला मा शिकू लागला. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय ताकद महाराज. चर्मकाराच्या कुळात जन्माला आलाय, पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली, त्याच्या आईला धन्यता दिली. महाराज साध्वी गंगाखेड निवासी जनाबाईने तर कळस केला. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे सिरी. वारकऱ्याला जात नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम. नाम तोची धन्य. काय संबंध नाही. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. चोखोबर आहे. हरिजनाच्या कुळातले होते. कोण पंक्तीला पाहला. काशीत दिलेली शास्त्री पदवी पैठणला तपासल्या जायची गुरुजी. जिजा आणि ती शास्त्री पदवी तपासायची ताकद ज्यांच्यात, ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि ते त्या पंक्तीत उभे होते. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात. आणि जेवे पंढरीनाथ त्या सवे. नाथ बाबा होते. आवाज दिला. हे कर्ममेळा. जी माय बाप. जी 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 या इकडं. जवळ बोलून घेतलं. चोखोबरायला वाटलं पात्रच नाही, कुठं बसल. आईसाहेबाला वाटलं पात्रच नाही, कुठं बसल. बरं माईच्या आणि बापाच्या पात्रावर बसायला काय हरकत नाही, पण जागाच नाही मधात. आणि पुढून बसन तर वाढून कुठून. वाढणाऱ्यानं कसं वाढायचं. बरं मांडीवर घ्यावं तर लेकरू लहान नव्हतं ना फौजी. कर्ममेळा मोठा होता. महाराज जन्मदात्या माईनं जरी मांडीवर नाही घेतलं तरी जगाच्या बापानं मांडीवर घेतलं. कर्ममेळा रे रे कर्ममेळा मांडीवरी. कर्ममेळा मांडीवरी. मांडीवर घेतलं कर्ममेळ्याला. मांडीवर. काय परिस्थिती आहे कर्ममेळ्याची. वेळ आता फक्त राहिला 14 मिनिटं. हो मापात पाप नसा. डॉक्टर किती मागायचं घ्यावं, पण आपला बांधाला की आखड पाहिजे. मधात बदाड पडू द्याला आणि बांधाली यांना द्याला. गुतलन रूम न तोंडात. इतके दात पडे की 1.5 एकर रान इकावं लागलं तोंड नीट करायला. विठाला विठाला विठाला. वा 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 चांगली गोष्ट. क्या बस बोल. नंतर 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 म्हणे. वा वा. विठ्ठल गणेश जवळ बोलवलं आणि कर्ममेळाला मांडीवर बसिलं. मला संत वाङ्मयातला गाढा अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तीने विचारलं, चोखोबर आहे कितीच दिवस सांगतात. मी म्हणलं रोज 2 तास 7 महिने सांगेल. रोज 2 तास 7 महिने तरी सांगेल. रोज 2 तास. येडा गिडगावचा बाळ आहे तर विद्वान किती दिवस सांगतील. विठाला विठाला मांडीवर घेतलं. मांडीवर. काय परिस्थिती होती कर्ममेळाची. ज्या दिवशी जन्माला आले 27 दिवस आईचं दूध पेलं. 28व्या दिवशी पंढरपुरातला मालक मंदिरात निघून गेला. आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. फौजी पाजायचं कोणाला. कोणाला पाजायचं. म्हणून बाईसाहेबांनी मालकाला सांगितलं, मालक मेहुणपूरला जा आणि एक गाय घेऊन या. एक गाई घेऊन या. संसाराचे भय धरोनी मानसी. चोखा मेहुन पुरीसी
जाता झाला. काय भीती आहे संसारातली? पोरग कसं जगल हो याची भीती संसारातली. आणि चोखोबर आहे मेहुणपुरीला आले. या मेहुणपुरीतली मालकीन 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. चोखोबारायच्या मेहुण्याच्या घरच्या अवताला सोन्याच्या शिवळा होत्या. पण ते का असतं माहितीये का? ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. अजून बऱ्याच पैकी तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना मेहुणपूरची महती लक्षात नाही. आटोकाट प्रयत्न केले मंत्रालयापर्यंत पाचपोर बाबा. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. मी साक्षीदार आहे. मी या तुमच्या प्रांतातल्या मंत्र्याला एकदा कीर्तनात बोललो. मला त्यांनी फोन केला 22 दिवसाच्या नंतर त्या मंत्र्यांनी. पण अजूनही दखल नाही. विठाला विठाला. काय सांगू लागलो? कर्ममेळा कर्ममेळा. संसाराच्या भीतीपिटी मेहुणपुरीला आले. चोखा मेहुणपुरीसी जाता झाला. बसायला टाकलं बहिणीनं. इमानदारीनं सांगा तुम्ही तुमच्या बहिणीची इथं गेल्या. जिजाची बहीण इथंच देऊळगाव महिला जिजाच्या ताई आमच्या. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला गिरगावकराची शपथ आहे. तुम्ही तुमच्या बहिणीची इथं दिवाळी पंचमीला राखी पौर्णिमेला जर गेले तर तुमची बहीण गेल्या गेल्या काय विचारिती? दादा तो पोरग खुशाल आहे का? दादा तुझी मुलगी खुशाल आहे का? दादा बाबा खुशाल आहेत का? दादा आई खुशाल आहेत का? जगाच्या पाठीवर एकच बहीण जन्माला आली ती तुमच्या प्रांतातली. तिनं भावाची बायको विचारली. बैसोनी एकांत पुसे गुजमात वैनी शमवंत आहे तकी. दादा खुशाल आहेत का रे वहिनी? डोळेच भरून आले हो ताई. सगळे खुशाल आहेत का? पण तुला भाचा झालाय तिला दूध नाही. मग गाय दिली. इथून गाय गेली बुलढाणा जिल्ह्यातून गाय सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्याला गाय गेली. मंगळवेढ्याला तर इथून तिथपर्यंत जाणारे श्रीमंत ती डमणी पाहत होते. पहिलाच बुवा त्या डमणीला सोन्याच्या शिवळा. त्या डमणीचे बैल होते त्याच्या शिंगाल सोन्याच्या शेम्या. गाय माग बांधलेली. वासरू ढकलीत ठुल्यालं. डमणीला ढकली असती माग. ढकलीत वासरू ठुल्यालं. रेशमाचे तक्के 2. एका तक्क्याला चोखोबाराय एका तक्क्याला चोखोबारायची बहीण आणि गाडी हाणायला चोखोबारायची मेहुणे. काय वैभव असेल महाराज त्या काळातलं. काय वैभव असेल. आजही काळ्या मातीशी जो नाळ ठेवीन तो भारतातला देव असेल. काळ्या मातीशी समन ठेव जा. वारकरी संप्रदायातल्या पूर्ण आधारीव लोकांनी काळ्या मातीशी समन ठेवला. हो. एक जण म्हणला माणसं कीर्तनाला कस काय नाही आली रे मूर्ख येत. अरे म्हणलं कॅनलला पाणी सुटलंय. हा मोकार लोक आहेत. म्हणलं तू मोकार आहेस. कॅनलला पाणी सुटल्यावर शेतकऱ्याला दारे धरू दे ना. सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का? हा तू मोकार आहेस म्हणलं कीर्तनकार. दारे धरायचं सोडून ते कसं येतील इकडे? आणि तू सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का? सुंबळ्या बोकड्यास का तू? हिवराचा पाला खाला. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. शेतीची नाळ ठेव जरा जीव. शेतीवर प्रेम करा. ज्याच्या नावाने ईदभर 7 बारा असेल तो भारतातला राजा असेल. शेतीवर प्रेम करा. काळ्या माईवर प्रेम करा. गरज आहे काळाची. फार गरज आहे. आणि ही गाय पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं पाणी पेली आणि चोखोबारायच्या दारात उभी राहिली. चोखोबाऱ्याने ज्या वेळेला गाईचं वासरू सोडलं त्यावेळेला वासरू आखडच नाही. नको म्हणले आपण दूध काढीत नाही. महाराज गाय एवढं दूध देत होती. एवढं वासरू माठी मागं सरल्यावर मग आपण मग त्या धारा खाली लागायच्या आणि तेव्हा चोखोबाऱ्याने खाली पात्र धरायचं. पण गाईचं सड हातात धरलंच नाही. कारण चोखोबाराय ते होते की गाय फक्त वासरासाठी दूध देते आपल्यासाठी नाही. असा जगातला एकमेव व्यक्ती ती फक्त चोखोबाराय.
हो. ते आपल्यासारखं थोडंच होतं. आपल्यातले तर असे काही पांचट माणसं, मी एका घरच्या माणसाची कधीच चहा पिलो नाही जिजा. त्याच्या इथं 14 म्हशी 15 गाई, पण त्याच्या इथला कधीच चहा पिलो नाही. ते इतकं भिकार चोट होतं. आता म्हशीचं दूध काढताना सड कोरडं झाल्यावर खालचं दूध लाईतीत ना ते बकिटातलं, ते दूध नव्हतं लाईत. हो, म्हणून मी त्याच्या इथला चहा तर पितच नाही, पण दूध नाही काहीच पिलं नाही. हे म्हणलं हे भंगिरे. आणि तिसऱ्या दिवशी तर वगारू मारायचं ते, आणि गळ्यात त्याच्या खपक्या माळ. मी म्हणलं तुला नरकाला नेणार देव. कस काय? अरे तू बकिटातलं दूध पण सडायला लाईन, तोंडातलं पाणी लाईतून दूध काढी, तू वगारू मारी, तू सुंबळ्या. पुढच्या